नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी वनपरिक्षेत्रातील सालई गावाजवळ शुक्रवारी रात्री एक भीषण आणि धक्कादायक घटना समोर आली। सावणे तालुक्यातील हेटीखेडा गावचा 32 वर्षीय युवक दिनेश खंडाते नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता जनावरे चारण्यासाठी गेला होता, परंतु त्याच्या आयुष्याची ही शेवटची सफर ठरली आहे। दबा धरून बसलेल्या वाघानं अचानक त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला। इतक्यावरच न थांबता वाघानं त्याचा मृतदेह अक्षरशः ओढत हेटीखेडा गावातून पारशिवनी तालुक्यातील सालई गावच्या जंगलात नेलाय। दिवसभर घरी परत न आल्यानं नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली। अखेर रात्री 11 वाजता नागरिक आणि वन विभागाच्या संयुक्त शोधात दिनेशचा मृतदेह शतविक्षत अवस्थेत आढळून आलाय। मृतदेहाच्या अवस्थेवरून ही घटना किती क्रूर होती याची कल्पनाही न करता येणारी होती। या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलंय। मृतदेहावर खोल जखमा, अंगावरील मांस फाटलेलं आणि शरीर तुटकं अवस्थेत आढळून आल्यानं गावकऱ्यांमध्ये संताप उफाळून आलाय। वन विभागाच्या तपासात ही घटना वाघाच्या हल्ल्यातून घडल्याचं निष्पन्न झालंय। घटनेनंतर खापा, पारशिवनी व नागलवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वाईल्ड लाईफ सर्वे टीमने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय व पुढील तपास सुरू आहे। पण खरा प्रश्न असा आहे की हा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाला की प्रशासनाच्या उदासीनतेमुळे? दरवर्षी जंगलालगत राहणारे कित्येक नागरिक अशाच प्रकारे वाघ बिबट्यांच्या हल्ल्यात आपलं प्राण गमवत आहेत, पण प्रशासन मात्र फक्त पंचनामा आणि अहवालापुरतं सीमित राहतं। जंगलाच्या सीमारेषांवर ना योग्य सुरक्षा व्यवस्था आहे ना कोणतीही तातडीचा उपाय। वाघांचे हल्ले वाढत असताना सरकार आणि वन विभाग यांची झोप का उडत नाही? हा मृत्यू केवळ दिनेश खंडाते यांचा नाही तर व्यवस्थेतील त्रुटींचा आणि निष्काळजीपणाचा बळी आहे। सरकारनं वन्यजीव आणि माणसांमध्ये समतोल राखण्याची जबाबदारी आता घेतली पाहिजे। जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांसाठी तात्काळ उपाययोजना, सुरक्षेची यंत्रणा आणि वाघांवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग सारखे पावले उचलली पाहिजे। अन्यथा उद्या पुन्हा एखादा चरवाहा, शेतकरी किंवा सामान्य नागरिक आपला जीव गमवावेल आणि पुन्हा एक पंचनामा होईल। आज प्रश्न आहे, माणसाचं जीवन इतकं स्वस्त झालंय का? सरकार केवळ अहवाल सादर करून मोकळं होणार का, की आता खरोखर जबाबदारीनं निर्णय घेत उपाययोजना होणार? एक दिवस ही उदासीनता आपल्यालाही गाठू शकते, हे विसरू नका। गजामाशा 24 न्यूज केता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।